हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकते इथे मी मेथी घेतलेली आहे. ही स्वच्छ मेथी आता ही मी धुवून घेणार आहे आणि फ्रेश मेथी आहे, पाहू शकता छान नेसून घेतलेली आहे. तर आता आपल्याला ही धुवून घ्यायची, तर ही साईडला ठेवूया आपण. आता पाहू शकता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6 हिरव्या मिरच्या आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तिखट कमी जास्त करू शकता. लसूण घेतला आहे भरपूर सारा. भाजीला कसं लसूण जास्त असला की भाजी पण टेस्टी होती मैत्रिणींनो. तर हे मिरच्या आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायच्यात. तुम्ही वाटून पण टाकू शकता किंवा अशा बारीक चिरून पण टाकू शकता. बारीक चिरल्या तर कशा दाताखाली जरी आल्या तरी काय वाटत नाही खाताना. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या मिरच्या छान मी बारीक चिरून घेणार आहे बघा. आणि मैत्रिणींनो खूप सोपी साधी सिंपल रेसिपी आहे ही. अगदी 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, संपूर्ण व्हिडिओ पहा. तर मिरच्या इथे बारीक चिरून झालेल्या आहेत. त्याच पद्धतीने आपल्याला लसूण पण बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण तुम्ही ठेचून पण टाकू शकता किंवा वाटून पण टाकू शकता, पण मी इथे चिरून टाकणार आहे लसूण. मस्त असा आपला लसूण पण चिरून झालेला आहे, पाहू शकता. तर आपल्याला आता गॅस पेटवून घ्यायचा आहे. गॅसवर मी कढई ठेवून घेणार आहे आता. आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे बघा. तेल इथे मी 1 पळी तेल टाकणार आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे तेल कमी जास्त करू शकता. तेल तापल्याच्या नंतर आपल्याला इथे जिरं टाकून घ्यायचं आहे 1 चमचा. जिरं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे. भरपूर सारा लसूण मी घेतलेला आहे, तो टाकून दिला आहे. त्यानंतर हिरवी मिरची टाकून द्यायची आपल्याला. आणि तेलावर हिरवी मिरची लसूण छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण भाजी टाकून घेऊया. भाजी छान वर खाली करायची बघा अशी. शिजायला बिलकुल पण टाईम लागत नाही मैत्रिणींनो, झटपट होणारी रेसिपी आहे. नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप जरा पण मध्ये करू नका. आणि साधी सोपी आहे. अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. कोणी कोणी काय करतं त्याच्यामध्ये कांदा किंवा टमाटा हे पण टाकतात. मी मागच्या वेळेस रेसिपी केलेली यूट्यूबला टाकली होती बघा. कांदा टमाटा टाकून मेथीची भाजी बनवली होती. पण आता अशा पद्धतीने करणार आहे. शेंगदाण्याचा फक्त कूट टाकून, हिरवी मिरची शेंगदाण्याचा कूट, अशी पण भाजी खूप छान होती. आणि त्या पद्धतीने कांदा टमाटा टाकून पण भाजी खूप छान होती. तर छान मिक्स करून झालेली आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे बघा मी 1-2 चमचे. आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे. शेंगदाण्याच्या कुटाने कसं मैत्रिणींनो भाजीला खूप छान टेस्ट येते आणि भाजी खायला खूप छान लागते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आपल्याला. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी छान मिक्स करून घ्यायची. मैत्रिणींनो तुम्ही ही टिफिनसाठी भाजी ही नक्कीच करून पहा. खूप झटपट होणारी आहे, बिलकुल पण टाईम लागत नाही. पाहू शकता भाजी मस्त आपली ही मेथीची झालेली आहे. तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा.
व्हिडिओ जर आवडला असेल तर मैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी करून पहा. खूप साधी सोपी आहे आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा. अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो. पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत.